नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बघा, अंगणवाडी सुपरवायझर पद भरती 2026 याच्या अंतर्गत जी काय असणारी किंवा पदोन्नतीद्वारे जी काही अंगणवाडी पद भरती केली जाणार आहे, तर याच्यामध्ये कोणती कागदपत्रे महत्वाची आहेत आणि त्याचबरोबर वयोमर्यादाचा काय असणार आहे, कोणता निकष या ठिकाणी लावलेला आहे। चला तर मग बघूया अंगणवाडी सुपरवायझर पद भरती 2026। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तलाठी स्पेशल बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे। यामध्ये या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये संपूर्ण प्रकारचे पूर्व परीक्षेचे काय घेतले जातात, तर जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण प्रकारचे जे काही सब्जेक्ट असणार आहेत हे डिटेल वार शिकवले जातात। त्याचबरोबर 2015-16 पासून 2025 पर्यंत झालेले कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी चे सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर विश्लेषणात्मक पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवून घेतोय। त्याचबरोबर मॅरेथॉनचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात आले, ज्याच्याकरवी जास्तीत जास्त सिलेबस कमीत कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कव्हर अप केला जाईल। जर का तुम्ही या ठिकाणी इंटरेस्टेड असाल तर लगेचच या ठिकाणी दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरची एमपीसी जी काही सांगितली जाणारी फास्ट ट्रॅक बॅच आहे, तलाठी स्पेशल भरती फास्ट ट्रॅक बॅच ही जॉईनिंग करून टाका। फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट हवा असेल तर डिस्काउंट मध्ये लक्षात ठेवायचं आहे, कुपन कोड सांगतोय KUL10 हा कुपन कोड सांगा, ज्याच्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी काय भेटेल तर 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल। त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्ट दिनानिमित्त स्पेशल अशी ऑफर सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे। सर्वच्या सर्व बॅचेस ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, ANM, GNM, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, FDA, आदिवासी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी भरती, स्वच्छता निरीक्षक किंवा MPW, पशुसंवर्धन पदभरती, महिला बाल विकास, TET टेट आणि LSO या सर्व बॅचेस फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षाकरता काय असणार आहे तर तुम्ही जॉईनिंग करू शकताय। याच्यासाठी सुद्धा 999 रुपयांची बॅच असणार आहे। कोणतीही बॅच आणि वैधता फक्त संपूर्ण वर्षभरासाठी असणार आहे। चला पुढे बघा काय सांगितलं जातं, तर महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये अंगणवाडी अंतर्गत एकूण 4943 पदांची भरती जाहीर झाली आहे। त्याचबरोबर 1015 अंगणवाडी सेविका आणि 3928 मदतनीस पदे भरण्यात येत आहेत। सेविकांना दरमहा 13,000 रुपये तर मदतनीसांना सर्वसाधारणतः 7,500 इतके मानधन या ठिकाणी दिले जाते। अर्ज प्रक्रिया जिल्हावारनुसार काय असणार आहे तर या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर पदासाठी या ठिकाणी सरळ सेवा भरती आणि विभागीय पदोन्नती दोन्हीसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे। विभागीय पदोन्नती वयोमर्यादा आता या ठिकाणी बघा, सध्याची जी काय ऍडव्हर्टाईज असणार ही विभागीयसाठी चालू असणार आहे। अजून सरळ सेवा पदभरतीची ऍडव्हर्टाईज या ठिकाणी आलेली नाहीये, तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं विभागीय पदोन्नती वयोमर्यादा, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षिका पदावर पदोन्नतीसाठी म्हणजेच प्रमोशनसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत, त्याचबरोबर न्यायालयीन दिलासा शासनाने 2021 मध्ये ही वयोमर्यादा 45 वर्षे केली होती, परंतु बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 45 वर्षांची ही कडक अट रद्द करत अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा दिलेला आहे। आता अनुभव पदोन्नतीसाठी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 10 वर्षांचा तरी सलग अनुभव असणं गरजेचं असणार आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती आणि विभागीय पदोन्नतीसाठी नवीन सरकारी नियमानुसार आवश्यक कागदपत्रांची सविस्तर यादी खालील प्रमाणे। यामध्ये उमेदवारांनी अर्ज भरताना व कागदपत्रे पडताळणीच्या वेळी हे सर्व दस्तऐवज तयार करून ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। वैयक्तिक व ओळख पुरावे यामध्ये बघा, आधार कार्ड, त्याचबरोबर पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असेल, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आणि त्याचबरोबर स्वाक्षरी। शैक्षणिक कागदपत्रे, कोणकोणती शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी गरजेचे आहेत बघा, तर शैक्षणिक कागदपत्रांमध्ये 10वी बोर्ड प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर काय सांगितलं जातं तर गुणपत्रिका असेल, 12वी इंटरमिडिएट प्रमाणपत्र असेल आणि त्याचबरोबर गुणपत्रिका असेल, पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र आणि सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, त्याचबरोबर आरक्षित संवर्ग व
सवलतीचे पुरावे, जर का तुम्हाला या ठिकाणी आरक्षण हवं असेल आणि आरक्षण मधून तुम्ही पदोन्नती वगैरे घेणार असाल तर या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल मागासवर्गीय उमेदवारांसाठी SC ST OBC EWS आणि SCBC, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्या वर्षाचं चालू आर्थिक वर्ष जे काय असणार आहे या चालू आर्थिक वर्षाचं काय हवं लागणार आहे तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असाल हे कन्फर्मेशन करण्यासाठी या ठिकाणी तुमचं डोमेसाईल सुद्धा आवश्यक असणार आहे। EWS प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी हे गरजेचं असणार आहे। विशेष सवलत आणि त्याचबरोबर समांतर आरक्षण यामध्ये बघा काय सांगितलंय तर महिला आरक्षण प्रमाणपत्र असेल, महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विवाहित महिलांसाठी नाव बदलणे असेल आणि जर का नाव बदलले असेल तर या ठिकाणी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे। दिव्यांग प्रमाणपत्र 40% जास्त अपंगत्व असल्यास वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र, अनाथ किंवा प्रकल्पग्रस्त यामध्ये प्रमाणपत्र समांतर आरक्षणाचा दावा केला असल्यास। पुढे बघा विभागीय पदोन्नतीसाठी अतिरिक्त कागदपत्रे कोणती असणार आहेत तर लक्ष द्या, या ठिकाणी आधीपासूनच अंगणवाडी सेविका असाल तर पदोन्नतीसाठी अर्ज करत असाल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहेत। 10 वर्षांचा सेवा अनुभव दाखला, महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने म्हणजेच प्रामुख्याने CDPO यांनी दिलेले अधिकृत अनुभवाचे प्रमाणपत्र गरजेचं आहे। विभागीय ना हरकत प्रमाणपत्र यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या विभागाचे संमतीपत्र घेणं गरजेचं असणार आहे। प्रथम नियुक्तीचा आदेश अंगणवाडी सेविका म्हणून जेव्हा तुम्ही रुजू झाला असणार आहे जेव्हा त्या वेळचं तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर म्हणजेच त्याचा जो काही मूळ आदेश असणार आहे हा सुद्धा तुमच्याकडे यावेळी असणं गरजेचं आहे। जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू। धन्यवाद।